घटक वर्णमालेतील अक्षर ओळख. या घटकासाठी अध्ययनिष्पत्ती क्रमांक 1. वर्णमालेतील अक्षर व ध्वनी ओळखतात. अध्ययनिष्पत्ती 2. लेखन शिकताना ऐकलेले आणि आपल्या मनातील विचार, विकास स्तरानुसार चित्रे, आडव्या तिरप्या रेषा, अक्षर आकृत्या, स्वयं पद्धतीने लेखन आणि स्वयंनियंत्रित लेखनाच्या माध्यमातून आपल्या पद्धतीने लिहिण्याचा मुले प्रयत्न करतात. प्रस्तावना. प्रस्तुत व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील अक्षर ओळख कशा पद्धतीने क्रमाक्रमाने करायची आहे तो क्रम खालीलप्रमाणे अनुसरला आहे. 1. प्रथम मुलांना ज्या अक्षराची ओळख करायची आहे त्या अक्षराचे चित्र दाखवणे, त्या अक्षराच्या चित्राची नावे दाखवणे. अध्ययनिष्पत्ती क्रमांक 1.11 साध्य होण्यासाठी चित्र व नावातील सारखा ध्वनी किंवा अक्षर ओळखण्यास मुलास सांगणे. 4. तदनंतर त्या अक्षराचे दृढीकरण करण्यासाठी दिलेल्या शब्दसूचीमधून सांगितलेल्या अक्षराला गोल करणे. अध्ययनिष्पत्ती क्रमांक 1.13 साध्य होण्यासाठी अक्षर लेखन क्रमाक्रमाने कसे करायचे हे सांगण्यात आले. वरील क्रम अनुसरत असताना क्रम क्रमांक 3-4 मधून 21व्या शतकातील कौशल्य, चिकित्सक विचार, विश्लेषणात्मक विचार व तार्किक विचार विकसित होण्यास मदत होते. तसेच क्रम क्रमांक 3 व 5 मध्ये अध्ययनिष्पत्ती साध्य होण्यास मदत होते. 21व्या शतकातील कौशल्य आणि अध्ययनिष्पत्ती यांचे गुंफन सदरील व्हिडिओमधून करण्यात आलेले आहे. चला तर मग करूया सुरुवात. मुलांनो, उ न च प उ त या अक्षर गट क्रमांक 3 मधील व या अक्षराची ओळख, वाचन व लेखन सराव करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, हे कशा चित्र आहे? पतंग. अगदी बरोबर. हे कशा चित्र आहे? पान. अगदी बरोबर. हे कशात चित्र आहे? पपई. अगदी बरोबर. मुलांनो, ही जी आपण 3 चित्र पाहिली, आता त्याची नावे बघूया म्हणा माझ्यासोबत. पतंग, पतंग. पान, पान. पपई. पपई. अगदी बरोबर. मुलांनो, आपण ही जी 3 चित्र आणि नावे पाहिली आणि याचा पुन्हा एकदा सराव करूया आपण. पतंग, पतंग. पान, पान. पपई. पपई. अगदी बरोबर. मुलांनो, आताच आपण जी 3 चित्र आणि नावे पाहिली, या नावामध्ये एक ध्वनी सारखा आहे, एक अक्षर सारखं आहे. ते कोणतं अक्षर सारखं आहे सांगा बरं पाहू. प. अगदी बरोबर. ते अक्षर आहे प. आणि ते कसं दिसतं ते पाहूया. ते दिसतं असं. काय म्हणायचं बरं याला? प. अगदी बरोबर. याला म्हणायचं प. मुलांनो, आता प चा पुन्हा एकदा सराव करूया. म्हणा माझ्यासोबत. प पतंग. प पतंग. प पान. प पान. प पपई. प पपई. अगदी बरोबर. मुलांनो, आता आपण प ची चित्र नावे बघितली. आता प चे काही शब्द बघूया. मुलांनो, ही प ची काही शब्द आहेत. या प च्या शब्दामध्ये प अक्षराला ओळखून प ला गोल करायचंय. चला तर करूया आपण. बघा, पहिला शब्द आहे परत. परत या शब्दामध्ये प या अक्षराला ओळखून गोल करूया या पद्धतीनं. त्यानंतर दुसरा शब्द आहे तूप. तूप या शब्दामध्ये आपण प ला ओळखून गोल करूया. त्यानंतर तिसरा शब्द आहे पसंद. पसंद या शब्दामध्ये प ला ओळखून गोल करूया या पद्धतीने. आता उर्वरित जी शिल्लक शब्द आहेत मुलांनो, त्या शब्दामध्ये प ला ओळखून तुम्ही गोल करायचे.
चला तर करा बरं पाहू. अगदी बरोबर. ही आपण मुलांनो प ची आपण शब्द, चित्र, नावे बघितली. आता इथपर्यंतही न थांबता आपण प चे लेखन कसे करायचे ते पाहणार आहोत. बघा, प चे लेखन करत असताना सुरुवातीला एक उभी रेष देऊन एक छोटा अर्धगोल काढायचा आहे या पद्धतीनं. त्यानंतर या छोट्या अर्धगोलाला वरून खालीपर्यंत एक उभी रेष काढायची आहे या पद्धतीने. त्यानंतर डोक्यावर आडवी रेष काढायचं विसरायचं नाही बरं का. ही अशी. हा काय तयार झाला मुलांनो? प अगदी बरोबर. याला म्हणायचं प प. शाबास. मुलांनो, आज आपण प ची चित्र, नावे आणि प च्या शब्दामधील प ला ओळखून गोल केलं. त्याच पद्धतीने प चे लेखन सुद्धा केलं. धन्यवाद.